नमस्कार. रामकृष्ण रे. मी हरिभक्तीपरायण संजय महाराज पाटील, पंचायत समिती विस्ताराधिकारी, पंचायत समिती अक्कलकोट. एकमत या दैनिक यांनी मला प्रशासन रत्न म्हणून पुरस्कार दिलेला आहे. याबद्दल दैनिक एकमतचा मी शतश ऋणी आहे. विशेषतः समाजातल्या अनेक प्रवाहांचे विचार, अनेक प्रवाहांचे मत एकत्रित करून या समाजाचा सर्वांगीण विकास साधण्याकरता शासकीय योजना हा अतिशय प्रभावीपणे ठरतात. शासनामध्ये काम करत असताना शासनातील अगदी शेवटच्या घटकातील लोकांचे विचार मनामध्ये घेऊन त्याचा एकत्रित विकास करणं हे शासनाचं आद्य कर्तव्य आहे. याकरता शासनाचा जो ठराविक कालावधी आहे त्याच्यापेक्षा आपण जर मन देऊन आणि झोकून जर काम केलं तर निश्चित स्वरूपामध्ये आपण वंचित घटकाला, गोरगरिबाला न्याय देऊ शकतो, असा हा विश्वास पहिल्यापासून माझ्या अंगामध्ये आहे. यामुळं मागील 33 वर्ष ही शासनाची सेवा करत असताना माझ्याकडून शासनाची विविध उपक्रम, केंद्र शासनाची, राज्य शासनाची उपक्रम तळागाळापर्यंत पोहोचण्याचं काम प्रशासनाच्या माध्यमातून केलेलं आहे. आणि याची दखल एकमत परिवारानं घेतलेलं आहे. ही अतिशय उल्लेखनीय बाब आहे. एकमत परिवार हा संपूर्ण महाराष्ट्राला आणि या मराठवाड्याला परिचित आहे. एकमत या परिवारामध्ये चांगल्या विचारांची एक रुजवणूक महाराष्ट्रामध्ये होत आहे. अतिशय उल्लेखनीय बाब आहे. आणि या समाजामध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या, समाजासाठी झटणाऱ्या निष्ठावंतांचा चांगल्या पद्धतीने गौरव आज या सोलापूर नगरीमध्ये होत आहे. निश्चितच हे गौरवास्पद आहे. आणि दैनिक एकमतला या निमित्तानं मी अधिकाधिक धन्यवाद देतो. आणि उत्तरोत्तर या दैनिक एकमतच्या परिवाराच्या वतीनं समाजासाठी अतिशय चांगलं काम निश्चितच होणार आहे, हे या ठिकाणी दिसून येत आहे. धन्यवाद. सर्वप्रथम एकनाथ या पुरोगामी विचाराच्या न्यूजपेपरला माझ्याकडून त्यांच्या वर्धापन दिनानिमित्त, 35व्या वर्धापन दिनानिमित्त खूप खूप शुभेच्छा. आणि एकमत या वृत्तपत्राने जे माझे कार्य आहे किंवा जे माझे जे विचार आहेत त्या माझ्या कार्याला जे त्यांनी विचारामध्ये दाखवलं त्याच्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो. माझे नाव अभय साहेबराव देवारे. मी स्टेट बँक ऑफ इंडिया अक्कलकोट या शाखेमध्ये सहाय्यक असिस्टंट या पदावरती काम करतो. सध्या माझ्याकडे तिथं जेव्हा एखादा विद्यार्थी किंवा शेतकरी जेव्हा त्याच्या कर्जाचे जे प्रकल्प किंवा कर्जाचं जे ॲप्लिकेशन घेऊन येतो त्यावेळेस मी त्यांना नक्कीच मदत करण्याचा प्रयत्न करतो. ते जेव्हा माझ्याकडे येतात तेव्हा मी स्वतःला त्यांच्यामध्येच पाहतो, कारण मी त्याच आर्थिक परिस्थितीतून आणि त्याच आर्थिक अडचणीतून वरती आलेला आहे. कधी काही मीही असंच माझ्या एज्युकेशनसाठी लोन घेण्यासाठी बँकेमध्ये गेलो होतो. त्यावेळेस मला सहकार्य जेवढं पाहिजे होतं तेवढं बँकेकडून भेटलं नव्हतं. पण आज जेव्हा एखादा विद्यार्थी किंवा शेतकरी जेव्हा माझ्यापाशी त्यांची आर्थिक अडचण घेऊन येतो त्यावेळेस मी त्यांना नक्कीच माझ्या परीने जेवढं मदत करता येईल तेवढी मदत करतो. आणि आज या एकमत परिवाराने माझा कार्याला जे त्यांनी दखल घेतली आहे त्याबद्दल मी एकमत परिवाराचे आभार मानतो. माझं नाव बसवराज होदे, दुधनी नगर परिषदचे नगरसेवक म्हणून मी इथं एकमतच्या वर्धापन दिनाच्या शुभेच्छेसाठी मी इथं आलो आहे. परंतु आजपर्यंत एकमतच्या अनेक सामाजिक असेल, राजकीय असेल व उल्लेखनीय कामगिरी आजपर्यंत 1991 पासून स्वर्गीय विलासराव देशमुख साहेबांनी या स्थापन केलेल्या एकमतचं दैनिक एकमत आज उल्लेखनीय कामगिरी करत आहे. आणि आजच्या या वर्धापन दिनाच्या मी त्या दैनिक एकमतला मी शुभेच्छा देतो. नमस्कार. मी रोहित दत्तू भालेराव, अभेद्य नाट्यकला बौद्धिक सामाजिक संस्थेचा संस्थापक अध्यक्ष. आज एकमत समूहाचा जो वर्धापन दिनानिमित्त माझा जो सन्मान करण्यात आला त्याबद्दल मी त्यांचा सदस्य आभारी आहे. आणि यांचं काम असंच पुढे चालत राहू हीच माझी सदिच्छा. धन्यवाद. नमस्कार. मी सिद्धराम वाघमोडे, केंद्र प्रमुख कुमटे, तालुका उत्तर सोलापूर. शैक्षणिक कार्याची दखल घेऊन दैनिक एकमतने आज या ठिकाणी जे आम्हाला सन्मानित करत आहेत त्याबद्दल मी प्रथमतः दैनिक एकमतचे मनापासून खूप खूप आभार व्यक्त करतो.
तर गेल्या 38 वर्षापासून मी या शैक्षणिक क्षेत्रामध्ये आहे. सुरुवातीचे 10 वर्ष प्राथमिक शिक्षक म्हणून मी काम केलेलं आहे. हे करत असताना विद्यार्थ्याचे भविष्य घडवण्यासाठी जे काही कला स्पर्धा, क्रीडा स्पर्धा आहेत, शैक्षणिक उपक्रम आहेत, ते उपक्रम वर्गामध्ये घेऊन विद्यार्थी जास्तीत जास्त आनंददायी शिक्षण विद्यार्थ्यांना कशा पद्धतीने भेटेल याचा सातत्याने मी माझ्या परीने प्रयत्न करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यानंतर आज 28 वर्ष झालं मी केंद्र प्रमुख या पदावर कार्य करत आहे. तर केंद्र प्रमुख हे पद हे प्रशासकीय म्हणजे पर्यवेक्षकीय पद असल्यामुळं अनेक शाळांशी, अनेक शिक्षकांशी, अनेक विद्यार्थ्यांशी माझा संबंध आलेला आहे की केंद्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जे काही उपक्रम आहेत, शिक्षण परिषदा आहेत, शिक्षकांना मार्गदर्शन करणं, त्यानंतर ज्या काही शासनाच्या योजना आहेत त्या शासनाच्या योजना विद्यार्थ्यापर्यंत, तळागाळापर्यंत नेऊन पोहोचवणं अतिशय प्रामाणिकपणानं हे काम मी या ठिकाणी केलेलं आहे. की अलीकडचं युग हे कॉम्प्युटरचं युग असल्यामुळं, संगणकीय युग असल्यामुळं प्रत्येक शाळेमध्ये ई लर्निंगसाठी LCD प्रोजेक्टर, स्मार्ट टीव्ही याच्या पद्धतीने विद्यार्थ्यांना शिक्षण कशा पद्धतीने देता येईल, वर्गामध्ये इंटरॅक्टिव्ह बोर्ड आहेत त्यामध्ये शिक्षण देता येईल याचा वेळोवेळी. इतकेच नाही तर हे साहित्य, ई लर्निंगचं साहित्य मिळवून शाळांना मिळवून देण्यासाठी, लोकसहभागातून मिळवून देण्यासाठी, शासन स्तरावरून मिळवून देण्यासाठी की त्याचा सातत्यानं पाठपुरावा केलेला आहे. आणि भविष्यात सुद्धा अशा पद्धतीचं जे शैक्षणिक कार्य आहे ते कार्य माझ्या हातून चालू राहणार आहे. माझी दखल घेतल्याबद्दल दैनिक एकमत आणि आमचे मित्र, तसं बघायला गेलं तर माझे विद्यार्थीच आहेत हे आपले चव्हाण सर, विश्वनाथ चव्हाण, अत्यंत चांगल्या पद्धतीनं तिकडं त्यांचं जे कार्य आहे ते कार्य अतिशय उठावदार इतर सर्वापेक्षा दिसून येतं. कारण निर्भीडपणे बातमी देणारा एक उत्तम पद्धतीचा पत्रकार म्हणून त्या ठिकाणी आमच्या परिसरामध्ये त्यांना ओळखलं जातं. की त्यांना सुद्धा भावी आयुष्याच्या शुभेच्छा देतो आणि एकमतला सुद्धा शुभेच्छा देऊन मी या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. माझे नाव विक्रम भारत कोळेकर, राहणार सोनके, तालुका पंढरपूर, जिल्हा सोलापूर. माझा उद्योग आहे PP बॅग, ओव्हन, POP बॅग, शॉपिंग बॅग, लिनो बॅग, POP बॅग, शॉपिंग बॅग याचा व्यवसाय आहे. आणि हा व्यवसाय मी छोट्या गावातून केलेला आहे. याची दखल एकमतने घेतलेली आहे आणि त्यांनी माझा सन्मान केलेला आहे. नमस्कार, मी अंजली अशोक वस्त्रे, मूळ तालुका काँग्रेस अध्यक्ष. मी मूळ शहरामध्ये सामाजिक कार्य करते आणि प्लस काँग्रेस तालुका अध्यक्षाचं पण काम करते. माझ्या कामाची दखल घेऊन मूळ तालुक्याचे आमचे प्रसिद्ध पत्रकार माझ्या कार्याची दखल घेऊन एकमतच्या वतीने मला जो आज सन्मान देऊन गौरव केले त्याबद्दल मी त्यांचे एकमतचे आभार मानते. धन्यवाद. नमस्कार, मी सौ अरुणा सोमनाथ साळुंके, बोरामणी गावची सरपंच. आज 35व्या वर्धापना दिनानिमित्त एकमत यांनी आम्हाला इथं पुरस्काराने सन्मानित केलं, त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानते. आणि अशाच पद्धतीने त्यांचे हे कार्य, त्यांचे जे दैनिक आहे ते आमच्यापर्यंत पोचतं आणि याचा आम्ही गावातल्या लोकांसाठी आवर्जून सांगतो की हे वाचा. याच्यातून म्हणजे चांगल्या पद्धतीने तुम्ही लोकांपर्यंत चांगले संदेश पोहोचवता आणि ही अशा प्रकारची क्रिया तुम्ही सातत्याने करता, त्याबद्दल मला खूप कौतुक वाटतं आणि मी आता या सन्मानाबद्दल एकमतचा आभार मानते. मी ज्ञानेश्वर कुंडलिक भोसले, मी आदिवासी पारधी समाजाचा प्रदेशाध्यक्ष आहे. आज जे एकमतने माझ्या पारधी समाजाची दखल घेतली आणि आज मला पुरस्कार जाहीर केला त्याबद्दल मी एकमतचा आणि एकमतच्या सर्व परिवाराचं मी अभिनंदन करतो आणि त्यांना धन्यवाद देतो. जय जिजाऊ. माझं नाव श्री छाया विष्णू जगदाळे. मी महाराष्ट्र राज्य जनसेवा संघटनेचा शहर अध्यक्ष, संभाजी ब्रिगेड महानगर अध्यक्ष. आणि आज पुरोगामी विचाराचं जे आपलं मानाचं जे सत्याला कायम उजागर करतं असं दैनिक एकमत, त्यांनी माझ्या सामाजिक कार्याचा गौरव केला. जे संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून असो, जनसेवा संघटनेच्या माध्यमातून असो किंवा माझं छात्रवीर प्रतिष्ठान आणि शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक सोहळा समिती यांच्या मार्फत जे रक्तदान शिबिर, सामाजिक कामं चालतात, त्याचबरोबर मूर्ती वाटपचं असेल
खरंच आज एकमतचं मी आभार व्यक्त करतो की कारण एक छोट्या कार्यकर्त्याला एवढा मोठा सन्मान देऊन सन्मानित मला केलेला आहे, त्याबद्दल मी दैनिक एकमतचं आणि एकमत परिवाराचं आभार व्यक्त करतो. जय जिजाऊ जय शिवराय. आज मी टेंभुर्णी येथून आलो आहे. मी टेंभुर्णीमध्ये रुग्णसेवा करतो आणि माझ्या रुग्णसेवेची आणि आरोग्यामध्ये केलेल्या कार्याची दैनिक एकमतने घेतलेली दखल याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आणि त्यांना 35व्या वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा देतो. धन्यवाद. दीपक चंदन शिवे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचं संघटन सचिव म्हणून काम करत आहे. दैनिक एकमतचा सुरू होऊन गेली 35 वर्ष झालं. अगदी दिमागात आणि गोरगरिबाच्या अडीअडचणी सोडवण्याचा प्रयत्न करत आहे. त्या दैनिक एकमतच्या वर्धापन दिनाला मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं व चंदन शिवे परिवाराच्या वतीनं शुभेच्छा देतो. मी सुधीर सुधार, असोसिएट डायरेक्टर शंकरशेठ साबळे नेत्र रुग्णालय बाळे इथे आहे आणि आम्ही आपल्या कार्यातर्फे 11,000 नेत्रचिकित्सा पूर्ण केल्या आहेत आणि याच्यामध्ये संपूर्ण सहभाग हा ग्रामीण भागातील लोकांचा आहे आणि एकमतच्या या पुढाकाराने आमचा हॉस्पिटलची माहिती जनसामान्यांपर्यंत पोहोचण्याचं मला खात्री आहे आणि एकमतने आमचं या कार्यक्रमाला बोलून आमचं सन्मान केलं. आम्ही खरोखर त्याचे फार फार आभारी आहोत. धन्यवाद. नमस्कार, मी प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताडे सर, संस्थापक अध्यक्ष श्रीकृष्ण गुरुकुल शिक्षण संस्था, मोहोळ तालुक्यात ग्रामीण भागात गोरगरिबांचे कष्टकऱ्यांचे विद्यार्थी शिकावं, त्यांनी त्यांच्या आयुष्यात स्वतःच्या पायावरती उभं राहावं या उद्देशानं अभ्यासपूर्ण शिक्षणाची एक प्रभावी चळवळ सुरू केली आणि ह्या माझ्या कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत पुरोगामी विचाराचे मुख्यमंत्री होते ते विलासराव देशमुख साहेब यांच्या एकमत या दैनिकानं मला सन्मानार्थ केला, कृतज्ञता दिली, याबद्दल मनपूर्वक धन्यवाद, आभारी आहे. मी श्री विजयकुमार एकनाथ कुलकर्णी, मुख्याध्यापक आनंदराव पाटील विद्यालय मालवंडी, तालुका बार्शी या शाळेमध्ये मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहे. गेली 35 वर्ष मी सेवा करत आहे. शिक्षण पोहोचलं पाहिजे हे म्हटलं जायचं, परंतु आता शेवटच्या विद्यार्थ्यापर्यंत शिक्षण मिळालं पाहिजे ही संकल्पना घेऊन याची दखल घेऊन दिला, त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. धन्यवाद. मी दिगंबर गणपत चुडके, राहणार पंढरपूर. पंढरपूरमध्ये शैक्षणिक कार्यामध्ये मी उल्लेखनीय काम केलं, याची दखल घेऊन एकमतने मला आज रोजी या ठिकाणी सन्मानित केलं आणि या कामाची शैक्षणिक क्षेत्रामध्ये मी वेगवेगळ्या गोरगरीब आणि तळागाळातल्या विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहामध्ये आणण्याचं काम केलं. याची दखल या एकमतने घेऊन मला इथं सन्मान केला, त्याबद्दल एकमत परिवाराचे मी आभार मानतो. धन्यवाद. माझे नाव विठ्ठल मोहन वागचौरे. मी विवेकानंद पब्लिक स्कूलमध्ये एक शिक्षक म्हणून काम करतोय. तर पुरोगामी विचाराचे एकमत जे आहे ते समाजातील तळागाळामध्ये ज्या काही घडणाऱ्या गोष्टी आहेत ते लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम ते अतिशय चांगल्या पद्धतीने करत आहेत. शैक्षणिक असो, क्रीडा असो किंवा समाजामध्ये ज्या काही घडणाऱ्या गोष्टी आहेत त्या लोकांपर्यंत पोहोचण्याचं काम एकमत हे अतिशय चांगल्या पद्धतीने करत आहेत. त्यामुळे एकमतचं वर्धापन दिनानिमित्त खूप खूप शुभेच्छा त्यांना. माझं पूर्ण नाव अमोल मोहन सुरवसे, संस्थापक अध्यक्ष आदर्श सैनिक स्कूल कुर्डवाडी या ठिकाणी 2024 पासून सैनिकी स्कूलची परमिशन मिळालेली आहे. कुर्डवाडी या ठिकाणी जे आमचं शैक्षणिक काम चालू आहे ते साधारणतः 16 एकर जमिनीवरती आमचं कॅम्पस आहे. त्यामध्ये स्टेट बोर्ड, CBSE आणि सैनिकी स्कूल असे डिपार्टमेंट कार्यरत असून 3000 विद्यार्थी या ठिकाणी शिक्षण घेत आहेत व त्यांना अध्यापन करणारे जवळपास 180चा शिक्षकाचा स्टाफ या ठिकाणी उपलब्ध आहे. या ठिकाणी गेल्या 16 वर्षामध्ये जे शैक्षणिक संस्था चालू आहे त्याच्यामध्ये अनेक विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक झालेले आहेत, नवोदय विद्यार्थी लागलेले आहेत. गेल्या 16 वर्षामध्ये 10वी 12वीचा जर रिझल्ट आमच्या संस्थेचा पाहिला तर तो सोलापूर जिल्ह्यामध्ये टॉपचा आहे आणि या 16 वर्षाच्या विविध क्षेत्रामध्ये जे संस्थेनं काम केलं त्याची दखल घेऊन आज या ठिकाणी पुरोगामी एकमत या दैनिकाने आम्हाला सन्मानित केलं. त्याबद्दल आम्ही संस्थेच्या वतीने दैनिक एकमतचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. धन्यवाद.
नमस्कार, माझं नाव कादंबरी आहे. मी पुणे विभागीय तृतीयपंथी वेलफेअर बोर्डाची मेंबर आहे आणि आज इकडे 35व्या वर्धापन दिनानिमित्त पुरोगामी विचाराचे एकमत इथे आज मला इकडे सन्मानाने एक कृतज्ञता पुरस्कार प्रदान केला. त्याच्यासाठी मी एकमतचे मनापासून आभार मानते आणि तृतीयपंथी समाजाच्या अस्तित्वासाठी, वास्तविकता आणि मानसिकतेसाठी मी काम करत आहे. सगळ्यांना समाजामध्ये एकरूप होताना समान संधी मिळायला पाहिजे, समानता बरकरार राहायला पाहिजे, यासाठी पुरोगामी विचाराचे एकमत ज्या पद्धतीने काम करत आहे आणि प्रत्येकाची दखल घेत आहे त्यासाठी मी त्यांचे मनापासून आभार मानते. धन्यवाद. मी बिरुदेव निवृत्ती शेळके, माणेगाव तालुका माढा, जिल्हा सोलापूर. मी सामाजिक क्षेत्रात काम करत असताना पर्यावरण असेल, बांधकाम कामगार असेल किंवा विविध सर्वसामान्यांसाठी योजना राबवत असताना एक चांगल्या प्रकारची योजना राबवल्या म्हणून दैनिक एकमत या वार्ताने माझी दखल घेऊन मला सामाजिक युवा पुरस्कार दिल्याबद्दल मी मनापासून धन्यवाद आहे, आभारी आहे. सुरगुर राज्य उपाध्यक्ष स्पर्धा परीक्षा तथा पवित्र पूर्व शिक्षक भरती संघटना आम्ही नेहमीच शासन दरबारी विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी आणि भावी शिक्षकासाठी नेहमी आंदोलनाच्या माध्यमातून, मोर्चाच्या माध्यमातून, निवेदनाच्या माध्यमातून संघर्ष करत आहोत. शासन दरबारी आमच्या अनेक मागणी याचा पाठपुरावा आम्ही देखील केलेला आहे. आम्ही वारंवार पाठपुरावा करत असताना देखील एकमत जे दैनिक एकमत आहे यांनी देखील आमच्या पाठीशी गेल्या 5-6 वर्षाला खंबीरपणे उभा आहेत. त्यांनी वारंवार आमच्या मागण्या त्यांच्या उत्पत्राच्या माध्यमातून शासन दरबारी मांडण्याचा प्रयत्न केला. विशेष करून अनेक मागण्या आमच्या पूर्ण झालेल्या आहेत. त्यामध्ये तलाठी भरती असेल, MPSC असेल, शिक्षक भरतीचा विषय असेल, TETचा विषय असेल, टेटचा विषय असेल, असे असंख्य विषय आहेत ते मार्गी लागलेले आहेत. आज हजारो विद्यार्थ्यांना, हजारो बेरोजगार युवकांना रोजगाराची संधी मिळाली आहे. हे एकमेव कारण म्हणजे एकमत, हे दैनिक एकमत आहे. आमच्या पाठीशी गेल्या 7-8 वर्ष झालं खंबीरपणे ठाम आहे. आमच्या विचाराला, आमच्या मागणीला नेहमीच त्यांनी व्यासपीठ उपलब्ध करून दिला आहे. अशा पुरोगामी विचाराच्या एकमत दैनिकाला माझ्याकडून, संघटनेकडून खूप खूप शुभेच्छा. नमस्कार, मी बाबाजी कांबळे, समर्थ तालुका ग्रुप अक्कलकोटचा संस्थापक अध्यक्ष. मला 20 वर्ष झाले या हलगी या कलाक्षेत्रामध्ये येऊन. तर मी माझ्या सहकार्याच्या सोबत संपूर्ण महाराष्ट्र व कर्नाटक या संपूर्ण तेलंगणा या अशा विविध राज्यामध्ये जाऊन मी माझी कला सादर करून माझ्या अक्कलकोट तालुक्याचं नाव व माझ्या गावचं नाव लौकिक आतापर्यंत केलेलं आहे. व या डीजेच्या जमान्यामध्ये मी लोकांना एवढंच सांगू इच्छितो की हलगी हे पारंपरिक वाद्य व शिवकालीन रणवाद्य आहे. या हलगी या वाद्याला तुम्ही चांगला सन्मान द्यावा अशी मी विनंती करतो. व एकमत हे पुरोगामी विचाराचे एकमत माझी दखल घेतल्याबद्दल मी एकमतचे धन्यवाद मानतो व अभिनंदन करतो. नमस्कार, मी सुरेखा रामा भालेराव, सौ नागटिळक, पंढरपूर. माझं जे काम आहे ते मी सामाजिक, शैक्षणिक या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करते. तसेच ग्रामीण भागामध्ये जाऊन मुलांना शिक्षित करण्यासाठी त्यांना शालेय साहित्य वाटप करते. बांधावरती जाऊन महिलांना, ज्या महिला शिकलेल्या नाहीत अशा महिलांना आपण संध्याकाळचे वर्ग चालवतो आणि त्यांना शिक्षण देण्याचा प्रयत्न करतो. ज्यांना वाचता येत नाही त्यांना आम्ही ऐकवतो आणि त्यांना बोलायला लावतो. कारण संभाषण ही कला आहे आणि ती प्रत्येक महिलेमध्ये आहे. ती बांधावरती बोलू शकते तर स्टेजवरती नक्कीच बोलू शकते. आणि अशा सर्व महिलांना माझं स्टेज मिळालं पाहिजे यासाठी मी दिवस रात्र काम करते. त्याचबरोबर ग्रामीण भागामध्ये शैक्षणिक साहित्यामुळे किंवा शालेय साहित्यामुळे, दप्तरामुळे जी मुलं अभ्यासापासून लांब जातात अशा मुलांना मी एकत्रित करून त्यांना शालेय साहित्य देऊन दररोज शाळेमध्ये पाठवण्याचं काम करतो. ग्रामीण भागामध्ये ज्या स्पर्धा परीक्षा देणाऱ्या मुली असतात या मुलींना पालक वर्ग पुण्या मुंबई सारख्या ठिकाणी ठेवत नाहीत. अशा मुलींना शोधून आमच्या महिलांची एक जी संस्था आहे या मुलींना पुण्यामध्ये मोफत MPSC UPSCचं 1 वर्षाचं शिक्षण देण्यासाठी आपण त्यांच्याकडून 1 रुपया न घेता तिथं काम करत आहोत. म्हणजे सामाजिक, शैक्षणिक आणि सर्व क्षेत्रामध्ये प्रत्येक आई काम करू शकते हे आम्ही आमच्या कार्यक्रमातून दाखवत आहेत. या सर्व कार्याची दखल सन्माननीय येऊलकर सर्व एकमतच्या टीमने घेतली. त्यामुळे एकमताने या एकमतचे मी मनपूर्वक अभिनंदन करते. धन्यवाद. माझं नाव अंकुश भगवान मोरे, तालुका बार्शी, जिल्हा सोलापूर. मी पानगावचा असून सरपंच. ही जी एकमतनं पुरस्कार द्यायला आहे त्याबद्दल एकमत परिवाराचं पहिल्यांदा आम्ही पानगावकर सगळे आभार मानतो
आणि जी आम्ही काम केलं आमच्या टीमने ग्रामपंचायतनं, पाण्याचा असो, आयतशी गाव असल्यामुळे अष्टकोनी तलावाचा असो अथवा वृक्ष लागवडीचा असो, त्या सगळ्या सदर स्वच्छ पाणी, गटर, लाईट, वृक्ष लागवड आणि अष्टकोनी तलावाने एक व्यवसाय आमच्या ऐतिहासिक या सगळ्या कामाची दखल समाजातली घेऊन त्या माध्यमांचा एकमतचा जो पुरस्कार मला द्यायला आहे त्याबद्दल एकमत परिवाराचं मी मनापासून आमच्या टीमच्या आगर ग्रामपंचायत वतीनं सर्वांचा आभार मानतो. सर्वात प्रथम जय महाराष्ट्र. माझं नाव यश योगेश माळगे. हा सन्मान सौ अनिता योगेश माळगे यांचा असून त्यांच्या केलेल्या कामाची एकमतने दखल घेतल्याबद्दल त्यांचा मी हार्दिक अभिनंदन करतो व एकमत याच्या 35व्या वर्धापन निमित्त हार्दिक अभिनंदन. धन्यवाद. नमस्कार, मी संध्या साखी भारुडकर. माझ्या कामातून म्हणजे माझ्या गुरु चंदाताई तिवाडी यांच्याकडून मी भारुडाचं प्रशिक्षण घेऊन आज महाराष्ट्रातच नाही तर महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा भारुडातून लोकप्रबोधनाचं कार्य करत आहे. आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी पुणे आकाशवाणी केंद्रावरती ए ग्रेडची कलाकार म्हणून आज मान्यता प्राप्त आहे. आणि त्यांच्याच आकाशवाणीच्या माध्यमातून जोधपूर आकाशवाणी आहे, रायपूर आकाशवाणी आहे आणि नागपूर वगैरे अशा अनेक आकाशवाणीच्या संगीत संमेलनामध्ये माझे कार्यक्रम झालेले आहेत. त्याचबरोबर पर्यावरण आणि महिला सक्षमीकरण, स्वच्छता अभियान अशा अनेक शासकीय योजनांची या भारुडाच्या माध्यमातून प्रचार आणि प्रसार करत या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी जे काही कार्य करत आहे त्या कार्याची दखल घेऊन आज एकमत परिवाराच्याकडून माझा हा जो सन्मान केलेला आहे त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देते. आणि असंच कार्य या एकमत पेपरच्या माध्यमातून अनेक लोकांपर्यंत त्यांचा हे सर्व माहिती पोहोचवत राहावं. आणि माझा हा कार्यक्रम आपण जो काही सन्मान केलेला आहे त्या सन्मानाचं सुद्धा आपण माझं नाव डॉक्टर कुसुम मोरे. मला आणि माझ्यासोबत जे डॉक्टर आहेत डॉक्टर प्रिया चौहान, आम्हाला दोघांना एकमतने आज सत्कार केले, त्याचं खूप खूप धन्यवाद. आणि दैनिक एकमतच्या 36th ॲनिव्हर्सरीला त्यांना कॉंग्रॅच्युलेशन्स. आम्ही दोघं डॉक्टर प्रिया चौहान आणि मी डॉक्टर कुसुम मोरे आम्ही स्त्री आरोग्य रूरल फाउंडेशन हे ग्रामीण भागात उत्तर सोलापूर तालुक्यामध्ये 2 वर्षापासून आमचे एक आरोग्य केंद्र आहे. इथं आम्ही महिलांसाठी प्रतिबंधात्मक सेवा देत आहे खूप सबसिडाइज्ड रेटमध्ये. आणि आमचं फक्त महिलांना एक प्रिस्क्रिप्शन लिहून द्यायचं नाही आहे, आम्ही माहिती द्यायचं. आणि आमच्या संस्थांनी 2 छोटं लघुपट तयार केलेलं आहे. संदीप जाधव म्हणून फिल्म डायरेक्टर जे आहेत त्यांनी 2 लघुपट काढलेला आहे महिलांच्या आरोग्याबद्दल आणि त्याचं पण लिंक आम्ही शेअर करू. आमचं आत्ता सुरुवात आहे आमचं हे संस्थाचं आणि पुढे जाऊन आम्ही महिलांसाठी खूप काम करणार आहे. थँक्यू. मी आजीनाथ परबत, स्वाभिमानी शेतकरी संघटना जिल्हा कार्याध्यक्ष. प्रथमतः मी 35व्या वर्धापन दिनानिमित्त मी माझ्या परिवाराकडून माझ्या संघटनेच्या वतीनं पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देतो. खरं पाहिलं तर एकमत हे पत्रकाराचे संस्थापक अध्यक्ष कैलासवासी माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचा आहे. खरं पाहिलं तर ते एक काँग्रेसचे सर्व काळ मुख्यमंत्री राहिलेले आहेत, परंतु त्यांनी कधीही पत्रकारांमध्ये की आपला पक्ष किंवा आपल्याबद्दल जास्त माहिती न देता किंवा हे न करता इतरही बातम्या आपण बघतो की एकमतला त्यांच्या विरोधात सुद्धा बातम्या भरपूर होत्या. आज मी धन्यवाद देतो की आज आम्हाला जो सन्मान केला आमच्या भागातील पत्रकार म्हणून अतुल गवळी यांचं उत्कृष्ट काम आहे. आणि खरंच हा 4था स्तंभ आहे पत्रकारिता. सामाजिक काम कार्य करत असताना चळवळीच्या बातम्या, खरं तर तो चळवळीमध्ये जन्मलेला पुत्र असून शेतकरी पुत्र असून त्याने आजपर्यंत आम्हाला शेतकऱ्यासाठीच्या प्रश्नावर त्यांनी आवाज उठवलेला आणि आमच्या बातम्या सर्व तिथपर्यंत पोच केलेल्या आहेत. मी त्यांना धन्यवाद देतो. राजकुमार लिंबाजी कोरे, मुक्काम वाघोली, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर. आज एकमतचा 35वा वर्धापन दिन, 36व्या वर्धापनात वाटचाल होत आहे. तरी माझ्या शेतात एकमतचा पत्रकार आल्यानंतर
माझ्या सेंद्रिय शेतीची पाहणी केल्यानंतर मला त्यांनी काम चांगलं केलं म्हणून आज एकमतच्या 36व्या वर्धापन निमित्त आम्हाला काम चांगलं केलं म्हणून माझं त्याने पुरस्कार देऊन माझं कौतुक केलं. याच्या पुढील वाटचालीस माझी एकमतला शुभकामना. नमस्कार. आज मी कृषी क्षेत्रामध्ये काम करत असताना फळशेतीचं जे काम सोलापूर जिल्ह्यामध्ये आम्ही करत राहिलो आणि त्याची कुठेतरी दखल आणि एकमतमुळेच आमचं नाव म्हणजे मोठं होण्यामध्ये खऱ्या अर्थानं मदत झाली आणि पवारसाहेबांसारख्या कृषी मंत्र्यांनी आमच्या छोट्याशा गावाची दखल घेतली. आणि याच्या अगोदर ज्या गोष्टी कृषीनिष्ठ परिवार म्हणून आम्ही जी द्राक्ष शेती किंवा फळशेतीची लागवड करतो तर त्याच्याकडे फळशेती म्हणून एक इंडस्ट्री म्हणून बघावं आणि त्याच्यामध्ये जी रोजगार निर्मिती होती त्याच्याकडं शासनानं खरं तर लक्ष केंद्रित करण्याची गरज होती. आणि त्या गोष्टी खरं तर अशा पत्रकार बांधवांमुळेच एवढ्या उच्च लेवलला गेल्या आणि त्याच्या जी द्राक्षीच्या समस्या आहेत त्या सुटण्याच्या त्याच्यातून एक माध्यम म्हणून एकमतनं काम केलं आणि त्याच्यातून आमची निवड करून त्यांनी आज आम्हाला जो पुरस्कार दिला त्यांचा 34वा जो वर्धापन दिन आहे त्याच्या निमित्तानं जो त्यांनी आम्हाला पुरस्कार देऊन जे सन्मानित केलं ते भविष्य काळामध्ये आमच्यासाठी एक ती मोठी म्हणजे एक उत्प्रेरक म्हणून किंवा स्वतःसाठी आम्हाला एक अभिमान वाटला त्या गोष्टीचा आणि त्याच्यामुळे एकमतचे आम्ही धन्यवाद व्यक्त करतो. मी संतोष मेनकुदळे, समृद्धी डेव्हलपर्स. मी संतोष मेनकुदळे, समृद्धी डेव्हलपर्सचे आमच्या कामाची दखल घेऊन एक मिनिट. मी संतोष मेनकुदळे, समृद्धी डेव्हलपर्सच्या मी संस्थापक आहोत. मी आणि दीपक अडसूळ आमच्या कामाची दखल घेऊन एकमतने जो आमचा सन्मान केला त्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत. नमस्कार, माझं नाव दीपक अडसूळ आहे. मी समृद्धी डेव्हलपर्सचा पार्टनर आहे. मी आणि माझे पार्टनर संतोषदेव मेनकुदळे आम्ही प्लॉट डेव्हलप करून लोकांच्या स्वप्नांना उभारी देतो. तसंच आज एकमतनी जो आमचा सत्कार केलेला आहे, कृतज्ञ सत्कार केलेला आहे त्याबद्दल आम्ही एकमतचे खूप खूप आभारी आहोत आणि यापुढेही आम्ही चांगलं काम करू आणि लोकांचे स्वप्न साकार करण्याचा प्रयत्न करू ही आमच्याकडून आश्वासनं देतो मी. धन्यवाद. नमस्कार, माझं नाव नागेश उत्तम सोनवणे आणि बांधकाम क्षेत्रामध्ये नवीन वेगळा पर्याय मार्ग एक समाजासाठी खुला केला आहे आणि याची दखल घेत एकमत दैनिक लोकमतने माझा गौरव आणि कृतज्ञता व्यक्त करून मला सन्मान प्रदान केला आहे. धन्यवाद. मी सुनील दावडा, पुरोगामी विचाराचं आणि आपल्या हक्काचं असं एकमेव दैनिक म्हटलं जर एकमत आहे. आज एकमतच्या 35व्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा. त्यांच्या पुढच्या वाटचालीस अगदी मनापासून मी शुभेच्छा देतो. आज त्यांनी इथे बोलावून 62 लोकांचा सत्कार केला. सर्व वेगवेगळ्या क्षेत्रातले होते, एका क्षेत्रातले असे कोणी नव्हते. सर्व क्षेत्र त्यांनी त्याच्यामध्ये कव्हर केली होती. प्रत्येकाला बोलावून मान सन्मान करून खूप चांगल्या पद्धतीनं त्यांनी सगळ्यांचा सत्कार केला आणि एक प्रथा त्यांनी चालू केलेली आहे. तर मला ते खूप त्याच्यामुळे मी त्यांना अगदी मनापासून धन्यवाद देतो आणि पुढच्या वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देतो. जय हिंद.